नागपुर के सदर इलाके से इस वक्त की एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां पुलिस ने तत्परता दिखाते हुए अवैध गोवंश तस्करी के एक बड़े मामले का भंडाफोड़ किया है। पुलिस ने बेदर्दी से गाड़ी में ठूस कर ले जाए जा रहे 7 गोवंशों को मुक्त कराया है और 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। यह पूरी कार्रवाई 12 जुलाई को की गई। सदर पुलिस की जांच टीम जब इलाके में गश्त कर रही थी, तभी पराठा चौक रेसिडेंसी रोड के पास एक टाटा सुपर एस मालवा गाड़ी नंबर MH14 DM 9423 तेज रफ्तार और संदिग्ध हालत में जाते हुए दिखाई दी। संदेह होने पर पुलिस ने तुरंत गाड़ी का पीछा किया, उसे रुकवाया। गाड़ी में मौजूद 2 लोगों से जब पूछताछ की गई तो उन्होंने अपने नाम मोहम्मद फैजान कुरैशी उम्र 36 वर्ष गट्टीगोदाम नागपुर निवासी और मुस्ताक खान बकर खान उम्र 21 वर्ष पंजाबी लाइन जरीपटका निवासी बताया जा रहा है। पुलिस की मौजूदगी में गाड़ी की तलाशी ली गई तो पुलिस के भी होश उड़ गए। गाड़ी के भीतर छोटे बड़े कुल 7 गोवंशों को बिना चारा पानी दिए बेहद क्रूरता और बेरहमी से ठूस ठूस कर बांधा गया था। पूछताछ में आरोपियों ने कबूल किया कि वे इन जानवरों को कत्ल खाने के लिए ले जा रहे थे। आगे की जांच सदर पुलिस कर रही है। आमच्या डीबी पथकाचे PSI किल्लेदार यांना एक गोपनीय माहिती मिळालेली होती की एक टाटा कंपनीच्या मालवाहू गाडीमध्ये अवैधरित्या जनावरांची कत्तल करण्याच्या इराद्याने निर्दयतेने क्रूरपणे त्यांना डांबून ठेवून त्यांची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळालेली होती आणि त्या माहितीच्या आधारे PSI किल्लेदार आणि त्यांचे DB पथक यांनी पाठलाग करून पराठा चौक ते रेसिडेन्सी रोड या दरम्यानमध्ये एक वाहनला थांबवलेलं आहे आणि त्या वाहनामध्ये 7 जनावरे आम्हाला मिळून आलेले आहेत। त्यामध्ये 6 गायी होत्या आणि 1 वासरू होतं आणि ती टाटा गाडी असं मिळून आम्ही 3,15,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। 7ही जनावरांना आम्ही जीवनदान दिलेलं आहे आणि त्यांना गोरक्षण येथे सुरक्षित तिथे ठेवण्यात आलेलं आहे। ते आरोपी 2 पकडण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपीचा आम्ही रेकॉर्ड बघितलेला आहे। त्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दिसलेले नाही आहे ते, तरी त्यांची अजून तंबूत माहिती प्राप्त करून पुढचा तपास PSI किल्लेदार हे करत आहे। सदरची जी कारवाईमध्ये जे 2 आरोपी पकडण्यात आलेले आहे त्या आरोपींची नावे एक आरोपी आहे मोहम्मद फैजान कुरैशी आणि दुसरा आहे मुस्ताक खान बकर खान आणि एक पंजाबी लाईन जरीपटक्याचा राहणार आहे आणि दुसरा आरोपी हा गड्डीगोदाम येथील राहणार आहे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत आपण 7 जनावरांची मुक्तता करण्यात आलेली आहे आणि 1 लाख टोटल 3,15,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि हे जनावर त्यांनी कुठून आणलेले होते आणि कुठे घेऊन जाणारे होते याबद्दल अधिक तपास आमचा सुरू आहे।